नमस्कार, तुम्ही आहात आता कॉमेडीच्या बुलेट ट्रेनच्या आमच्या मंचावरती. ज्या बुलेट ट्रेनमध्ये आता बुलेट ट्रेनचं जे इंटिरियर होतं ना, त्याच्यामध्ये बरेच सारे चेंजेस झालेले आहेत. नवीन फॉर्मॅट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही जी ट्रेन आहे ती प्लॅटफॉर्मवरती अर्धा तास लवकर येणार आहे. म्हणजे 9:30च्या ऐवजी गुरुवारी आणि शुक्रवारी 9 ते 10:30 असा या बुलेट ट्रेनचा प्रवास तुम्हा सर्व प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे 2 नवीन प्रवासी या ट्रेनमध्ये ॲड झालेले आहेत, जे खूप महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. ते आमचे जज आहेत, नवीन परीक्षक आम्हाला मिळालेले आहेत. त्यातली एक म्हणजे आमची सोनाली कुलकर्णी, सुपर डान्सर, सुपर ॲक्ट्रेस आणि खळखळून आणि खरं खरं मनापासून हसणारी. कारण असे खूप कमी जण असतात, कारण त्यांचं नाहीतर ना ते हसणं किती फेक आहे ते कळतं, पण हसणं त्यांचं डोळ्यातून व्यक्त होतं. अशा काही मोजक्या लोकांपैकी सोनाली एक आहे. तर सोनाली, कसं वाटतंय या प्रवासाला? सुरुवात झालेली आहे तुझी, काय एकंदर भावना? खूपच मजा येते. पहिले 2 एपिसोड्स आपण शूट केले आणि खूप धमाल आली, खूप मजा आली. मला असं वाटतं की ह्या नवीन पर्वात किंवा फ्रेश अशा वातावरणात मी परीक्षक म्हणून नाही तर प्रशंसक म्हणून येते. कारण काय होतं, खूप वेळेला ना कौतुक करणारी माणसं कमी असतात आणि कलाकारांना पोट भरून कौतुक लागतं का अजून काहीच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मी या सगळ्या आमच्या मित्रमंडळींचं कौतुक करायला आले. इतकी वर्ष तुम्हाला आनंद देत आहेत, तुम्हाला खूप हसवत आहेत, तर आता तुमच्याकडनं परीक्षक, प्रेक्षक आणि प्रशंसक म्हणून मी त्या खुर्चीत बसणार आहे आणि या लोकांना खूप 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 प्रेम देणार आहे. कॉमेडी ही ॲक्शन रिॲक्शनची गंमत असते. ॲक्शन मंचावर घडते, रिॲक्शन मी देणार. क्या बात आहे. आणि त्याचबरोबर आमचे महेश कोठारे आम्हाला परीक्षक म्हणून मिळालेले आहेत. एकतर मला असं कायम तुम्हाला बघितल्यानंतर वाटतं की सकाळी तुम्ही नक्की कुठला एनर्जीचा डोस घेता किंवा काय गोळ्या असतात तुमच्या, तर ते आम्हाला पण द्या. कारण आम्ही असे झालेलो असो तरी सुद्धा महेश सर मात्र एकदम फुल ताकदीने कायम रेडी असतात. येस, मी जगतो तुमच्या प्रेमावर. ऑन युअर लव्ह आय सर्वाईव्ह. आणि खूप मजा आली इकडे येऊन. मला असं वाटते का कॉमेडीची बुलेट ट्रेन, मला वाटते आता किती वर्ष झाली त्याला? 300 एपिसोड झाले. 300 एपिसोड मी इथे का नव्हतो असा माझा प्रश्न आहे. पण कॉमेडीची बुलेट ट्रेन मी पाहत आलेलो आहे, मला खूप आवडत आलेली आहे. आणि त्यातले बरेचसे कलाकार, त्यांच्याबरोबर मी कामंसुद्धा केलेली आहेत. तेव्हा त्यांच्या शोमध्ये पार्टिसिपेट करण्याची मला संधी मिळाली. हा मला एक फार मोठा आनंद होता. कारण मी स्वतःला जज समजत नाही, मी स्वतःला इकडचा एक पार्टिसिपंट समजतो. आणि मी इथे आलेलो आहे निखळ हसायला आणि हा शो एन्जॉय करायला. वाव. नाही, आणि आम्हाला सुद्धा तुम्ही जेव्हा दोघं असे तिकडे बसून हसत असता ना, तेव्हा इतकी मजा येते. एकतर सतत आमच्या दोघांबरोबर एक आय कॉन्टॅक्ट असतो. म्हणजे इकडून तिकडे बघणं, मध्येच काहीतरी आमची नजर होते, मग आम्ही 3 जण काहीतरी असतो. सो एकंदर पॉझिटिव्हिटी आणि आनंद पसरवण्याचाच हा मंच आहे. आणि मला खूप आवडते मृण्मयीचा डान्स बघायला. कारण प्रत्येक शो सुरू व्हायच्या आधी ती एक सुंदर डान्स करते आणि तिच्याकडे एक्स्ट्रॉर्डिनरी रिदम सेन्स आहे. आणि ती जे काय करते ते इतकं अदाकारीमध्ये करते ना, की खूप मजा येते. एव्हरी टाइम यूर वेटिंग की आता ही कुठली स्टेप करणार. ऍक्च्युली माझ्या पण डोक्यात असतं की आता मला माहिती नाही. याचं एकमेव कारण म्हणजे हा मंच जो आहे तो स्पॉन्टॅनिटीवरती चालतो. स्पॉन्टेनियस रिॲक्शन, स्पॉन्टेनियस हसू, स्पॉन्टेनियस जोक्स इकडे घडत असतात. त्यामुळे हे सुद्धा 2 अत्यंत स्पॉन्टेनियस जज आमच्याकडे आलेले आहेत. मनात येईल ती गोष्ट बोलतात, मनात येईल ती गोष्ट. सोनाली परवा हे शिकली, शालू महिना. सो रोज काहीतरी नवीन आम्हाला शिकायला मिळतं की आता शिकूया. आधी मला लक्षात आलं की देवा, एवढे कपडे, एवढे शालूला कसा चौका द्यायला जमणार. पण एकंदर थोडक्यात मजेला सुरुवात झालेली. आणि जी आधी तासाभराची होती, आता 1.5 मजा सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे. फ्रेश टीम बरोबर एक स्पर्धेचं वातावरण आहे, जे हे दोघं सतत काय म्हणूया चालू ठेवणार आहेत. म्हणजे तो अग्निहोत्र ते जे स्पर्धेचा आहे एकंदर मजा मस्ती आणि फन अनलिमिटेड असं. 2 गट आहेत, 2 गट आहेत, सुसाट आणि गुंगाट.
आणि या गटांमध्ये स्पर्धा होणार आहे आणि एक फिरती ट्रॉफी आहे. हां. दॅट इज द बिगेस्ट अट्रॅक्शन ऑफ द शो. करेक्ट आहे. मला वाटतं की सोनाली पण पुण्याची आहे. तिने त्या सगळ्या स्पर्धा पाहिलेल्या आहेत, पुरुषोत्तम म्हण किंवा फिरोदिया म्हण. तर फिरत्या करंडकाचं जे काही एक आपल्याला हाव असते किंवा भूक असते की तो आपल्याचकडे राहायला पाहिजे, तशीच या दोन्ही टीम्समध्ये सुद्धा स्पर्धा रंगणार आहे. सो आम्ही तिघही हेच आवाहन करतो की प्लीज तुम्हाला जर का भरपूर आणि आनंदी जगायचं असेल तर प्लीज आमची कॉमेडीची बुलेट ट्रेन बघा आणि मस्त जगा. कारण खूप टेन्शन्स आहेत, खूप डोक्याला त्रास आहेत, त्यातून 2 आठवड्यातून 2दा 1.5 तास काढा, म्हणजे आयुष्य वाढेल. तर गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9 ते 10:30 बघायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन, म्हणजेच हसण्याचं Confirmed आरक्षण. Woo! नमस्कार, मी महेश कोठारे आणि तुम्ही पाहतात राष्ट्रीय मराठी.